डिसेंबर महिन्यामध्ये राजमा पिकाची लागवड करायची आपण विचार करताय तर थोडं थांबा. तर मी असं काम म्हणतोय तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपण राजमा पेरला होता आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम झाला आहे. तर हेच पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाची लागवड करायची, बऱ्याच शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यामध्ये राजमा पिकाची लागवड करायची, परंतु लागवड ही थोडी थांबवली पाहिजे असं का म्हणतोय. तर सर्वात महत्त्वाचं आपण बघू शकता, जो आता आपण प्लॉट आहे साधारणपणे 1.5 एकरचा प्लॉट आहे, कमी जास्त नाही, पूर्णपणे 1.5 एकरचा प्लॉट आहे. आणि राजमा जो आता आपण पेरलेला आहे साधारणपणे बघा 20 दिवस झाले आणि 20 दिवसामध्ये जे झाडाची जे पानं असतात ते पानं बघू शकता आपण कसं बोकाडल्यासारखे झालेत. त्यामुळे टवटवीत जो पानं असतो राजमा पिकाला तो आपल्याला दिसून येत नाही, पूर्णपणे अशा पद्धतीने पानं झाली. त्याच्या मागचं कारण काय असेल, माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. दुसरं महत्त्वाची गोष्ट जर विचार केला आपण, त्याच्यामध्ये आपल्याला थ्रिप्स म्हणजे किडींचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाली. जो मावा असतो तो मावा देखील आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात झालेली. पूर्णपणे आपण बघू शकता पानं कशा पद्धतीने झालेत. आणि खालून जर आपण बघितलं तर आपण बघू शकता याच्यामध्ये थ्रिप्सचा आपल्याला परिणाम हा दिसून येतोय. आपण याच्यावरती फवारणी करणार आहोत, परंतु जर फवारणीने याच्यावरती कसल्याही प्रकारचा जर परिणाम झाला नाही तर आपल्याला हा पूर्ण प्लॉट हा मोडून काढावा लागणार आहे. कारण की जर अशा पद्धतीने जर आपला प्लॉट आला तर आपल्याला जे उत्पादन अपेक्षित आहे एकरी निघण्याचं ते निघणार नाही. इतक्या कमी प्रमाणात जर आपल्याला उत्पादन निघायचं असेल तर एवढा प्लॉट सांभाळून याच्यावरती फवारणी करून खर्च करून उपयोग होणार नाही. त्यामुळे मी सांगतोय की एवढा महिना आपण थांबलं पाहिजे. फेब्रुवारी जानेवारीच्या महिन्यामध्ये देखील आपण याची पेरणी करू शकता, परंतु आता आपण डिसेंबरच्या आसपास नोव्हेंबरच्या एंडिंग आणि डिसेंबरच्या स्टार्टिंगला आपण याची पेरणी केली होती, परंतु भरपूर प्रमाणामध्ये अशा पद्धतीने आपल्याला प्रादुर्भाव हा दिसून यायला सुरुवात झालेली. तर आपण देखील पेरणी केलेली का, पेरलं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण कोणती व्हरायटी पेरलेली. तर ही व्हरायटीचा जर आपण विचार केला, जो आता आपण प्लॉट बघत असाल हा प्लॉट वरून या व्हरायटीच्या राजम्याचा प्लॉट आहे. आणि ह्या वर्षी बरेच शेतकऱ्यांचे असे कमेंट्स आहेत की वरून या व्हरायटीला जास्त प्रमाणामध्ये रोगाचा किंवा बळी जायला सुरुवात झाली, म्हणजे परिणाम हा दिसून येतोय. ब्राझील वाघ्याला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कुठं दिसत नाही की रोग पडला किंवा करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे किंवा बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव आहे असं दिसत नाही, परंतु वरून या व्हरायटीला जास्त प्रमाणामध्ये ह्या वर्षी आपल्याला अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली. तर याच्यावरती विलाज आपण करणार आहोत, त्यामुळे त्यानंतर आपल्याला अपडेट्स देण्यात येतील किंवा राजमा आपण फवारणी केल्यानंतर याच्यावरती कसल्या प्रकारचा साईड इफेक्ट दिसलेला आहे की नाही किंवा परिणाम झालेला आहे का नाही फवारणीचा. तर ज्या शेतकऱ्यांना ह्या महिन्यामध्ये पेरणी करायची त्या शेतकऱ्याने थांबलं पाहिजे, कारण की वातावरण जे आता आहे ते वातावरणाच्या अभावाने अशा पद्धतीचे आपल्याला नुकसान दिसायला सुरुवात झाली. एवढ्या प्रमाणामध्ये जर नुकसान व्हायचे असेल तर राजमा पीक न पेरलेलं चांगलं, कारण की अशा पद्धतीने एकरी उत्पादन जर कमी गाठणार असेल, राजमा हे पीक येणार नाही, तर मग पेरणी करून उपयोग नाही. आता अशा पद्धतीने जर झाड झालं त्याची वाढ खुंटते, वाढ ही साधारणपणे 4 ते 5 सेंटीमीटरपर्यंतच वाढते, म्हणजे 4 बोटं 5 बोटापर्यंत. आणि एवढी वाढ जर वाढलेली असेल तर याला शेंगा लागून किती लागतील, तर 4 ते 5 शेंगा आपल्याला एका झाडाला दिसतील. त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एक 15 दिवस जरी आपण थांबलं तरी आपल्याला अपडेट्स देण्यात येतील की कशा पद्धतीने प्लॉट वर्कओव्हर होतोय का नाही, म्हणजे टवटवी दिसतोय की नाही. आता प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ह्या महिन्यामध्ये याची लागवड केली त्या प्रत्येक शेतकऱ्यांची असे कमेंट्स आहेत की बाबा अशा पद्धतीने आपला प्लॉट व्हायला लागलेला, याच्यावरती उपाय काय करायचा. जर आपल्याला याच्यावरती उपाय माहीत असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की जेणेकरून आम्ही ह्या प्लॉटला आपण म्हणजे चांगलं होईल हे करण्यासाठी उपाय नक्की सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.